माहिती तंत्रज्ञान, नगरविकास आणि कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांना 100 दिवसांचा टास्क. संबंधित विभागाच्या पुढच्या 100 दिवसांच्या आराखड्याच्या संदर्भात मंत्रालयामध्ये बैठक. राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कन्नमवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं फडणवीस आज चंद्रपूरमध्ये. किशोर जोरगेवार यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज मुनगंटीवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे लक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा जाणार. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ते पटोले यांच्या साकोली तालुक्यातल्या सुकळी या गावी जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा आज दिल्लीचाही दौरा. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला सुद्धा रवाना होतील. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज पुण्यामध्ये महसूल विभागाचा आढावा घेतील. विभागीय आयुक्त कार्यालय, शेती विकास महामंडळ, नोंदणी महानिरीक्षक, मुद्रांक विभागाचा आढावा घेतला जाईल. जनतेला भेटून त्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेणार. मुंबई महानगरपालिका भाजप स्वबळावर लढवेल, इतकी भाजपची मुंबईमध्ये ताकद. भविष्यामध्ये आम्ही निवडणुका स्वबळावर लढवू, पण कोणत्या निवडणुका हे सांगू शकत नाही, भाजपचे खासदार नारायण राणे यांचं वक्तव्य. टोरेस घोटाळ्याच्या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामधल्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होणार. 6 महिन्यांपूर्वी टोरेस घोटाळ्याची माहिती असूनही कारवाई न केल्याबद्दल चौकशी होणार. माजी व्यापारी प्रदीप वैश्यच्या सतर्कतेमुळे टोरेस कंपनीचा भांडाफोड. टोरेस कंपनी गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये प्रदीप वैश्यचे 14 कोटी रुपये अडकले. त्यानंच या गुन्ह्याला वाचा फोडल्याचं तपासामधून समोर. टोरेस कंपनी गैरव्यवहाराच्या प्रकरणी EOW कडून 6 ठिकाणी छापेमारी. कारवाईमध्ये 2.5 ते 3 कोटी रुपयांची रोख रक्कमही जप्त. गिरगावमध्ये टोरेस कंपनीच्या कार्यालयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचं पथक. टोरेसच्या प्रत्येक कार्यालयावर आर्थिक गुन्हे शाखेकडून पडताळणी. टोरेस कंपनीकडून गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईट